चला प्रियानो, पुन्हा एक वार प्रभूला आम्ही धन्यवाद देऊया, प्रभूचे गौरव करू. मागील आठवड्यामध्ये आपण प्रभूच्या द्वितीय आगमना संबंधाने काही गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्या आणि आता याच्यानंतर पुढच्या काही गोष्टी ज्या प्रभूने आपल्याला निवेदन केलेल्या आहेत त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आज बघणार आहोत. आणि त्यासाठी प्रभूने आपल्याला कृपा द्यावी, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन करावं, याकरता आपण पूर्ण एक वार प्रभूला प्रार्थना करू. प्रभूच्या पवित्र नावामध्ये तुम्हाला सर्वांना पुन्हा एक वार प्रेज द लॉर्ड. आणि चला आपण प्रार्थना करूया. सर्वशक्तिमान आमच्या जीवनदेवी बापा, पुन्हा एक वार मनापासून मी तुझे उपकार मानतो. तुला धन्यवाद देतो. तुझा प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या बलिदानाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. त्याने आम्हाला त्याच्यावरील विश्वासाच्यावर तुझी मूल्य होण्याचा अधिकार दिला, त्यावर तुला धन्यवाद देतो. जे सार्वकालिक जीवन प्रभू येशूवर विश्वासाच्याद्वारे आम्हाला मिळालं आणि त्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वर्गीय स्थानामध्ये त्याने आम्हाला बसवलं, त्यावर आम्ही त्याची स्तुती करतो, धन्यवाद देतो. देवबापा, आजच्याही पवित्र वचनाच्याद्वारे तुमची भेट घे, तुझे संकल्प तू आम्हाला प्रगट कर आणि तुझं गौरव कर. प्रभू येशू आमचा तारणारा याच्या थोर नावात मागतो म्हणून आहे. आमेन. रिझल्ट मागील दिवसांमध्ये आम्ही बघितलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाचा उद्देश, त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वास्तवता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळ काय होईल आणि त्यानंतर प्रभू येशूच्या द्वितीय आगमनाची चिन्हे कोणती आणि प्रभू येशूच्या द्वितीय आगमनाचा अभ्यास आपल्याला का आवश्यक आहे, अशा 4 गोष्टी आपण मागच्या वेळेला ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. आणि आज आम्हाला जे आहे ते त्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे की देवाच्या नियोजनातील ज्या सर्व घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याचा क्रम काय आहे. कारण आपला प्रभू जो आहे तो आगाऊच अंत जाणणारा परमेश्वर आहे. त्याच्यामुळे त्याने सर्व पृथ्वी अगदी त्याने ज्ञानाने तिची रचना केलेली आहे आणि प्रत्येक गोष्ट त्याने उद्देशाने बनवलेली आहे. प्रत्येक गोष्टीला त्याने योग्य असा समय जो आहे तो ठरवून दिलेला आहे. त्यामुळे परमेश्वर अनावधानाने किंवा अवचित किंवा काही घडल्यानंतर काही करतो असल्या प्रकारे नव्हे, तर आमचा देव परमेश्वर आगाऊ सर्व गोष्टींची योजना करणारा परमेश्वर आहे. म्हणून त्याने देवाचं वचन सांगतं की युगाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काळाचं त्याने नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूच्या आगमनातील महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या बघितल्या. आता जी आहे पुढची जी गोष्ट आहे, 5वी गोष्ट, ती आहे देवाच्या नियोजनातील घडणाऱ्या गोष्टींचा क्रम काय आहे, कोणत्या प्रकारे जे आहे प्रभू येशू ख्रिस्त येण्यासंबंधीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा क्रम काय आहे ते आपल्याला या ठिकाणी आज पाहायचं आहे. आणि त्यामध्ये आम्ही पहिला जो काही भाग आहे तो पाहणार आहोत की मंडळीचं युग. आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनासंबंधाने बघितलेला आहे, त्याचा उद्देश बघितला, त्याचं वास्तवता बघितली. त्याच्यानंतर आम्ही बघितलं की प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनातली जी काही चिन्ह आहे ती आम्ही बघितली. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनाचा अभ्यास आपण का केला पाहिजे ते पण आपण बघितलं. आणि आता आपण बघणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन समय जे काही नियोजन देवाने केलेलं आहे त्या गोष्टींचं जो काही क्रम आहे तो आपण या ठिकाणी पाहणार. आता तो क्रम जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मंडळीच्या युगाने जे आहे ते सुरुवात होते. आम्हाला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 2रा आणि 3रा अध्याय जो आहे यामध्ये 7 मंडळ्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. आणि या 7 मंडळांचा जो कालखंड आहे आम्ही पाहतो की पहिल्या शतकामधील इपिस मंडळी, त्याच्यानंतर 2ऱ्या शतकामधली जी आहे ती स्फुर्णा मंडळी, आणि त्याच्या पुढे जे आहे आम्ही पाहतो की ज्या सर्व परगम, थुअतिरा, सार्दिस, फिलाडेल्फिया आणि लाउदिकिया या ज्या काही मंडळ्या आपण पाहत आहोत या मंडळींचा निश्चित असा कालखंड जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्या मंडळांचं युग त्याला म्हणतात. आणि आपण आता शेवटल्या मंडळीच्या युगामध्ये जगत आहोत, ज्याला आपण पाहतो की हे मंडळीचं युग आहे लाउदिकिया मंडळीचं युग, जे आम्ही पाहतो की या मंडळीमध्ये ज्ञानाची वृद्धी झालेली आहे. या मंडळीमध्ये अनेक गुप्त गोष्टी ज्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत. या मंडळीकडे धन संपदा जी आहे ती भरपूर आहे. परंतु महत्त्वाचं जे आहे ही मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या दृष्टीने जर आम्ही बघितले तर या सर्व गोष्टी जरी त्यांना माहीत असल्या
तरी पण देवाच्या दृष्टीने जी योग्यता त्यांच्यामध्ये पाहिजे, ज्याकडून देवाने त्यांना स्वीकारावं, ती योग्यता मात्र त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून प्रभू म्हणाला की तू माझ्या दृष्टीने जे आहे शीतही नाही आणि तू उष्णही नाही. शीत किंवा उष्ण असतील तर मी तुला जे आहे ते ग्रहण केलं असतं, परंतु तू शीत नाही आणि उष्ण नाही, तू कोमट आहे आणि त्यामुळे मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकील असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ आम्ही पाहतो लावदिकेच्या मंडळीचं जे काही प्रभू बरोबरचं जे काही आगमन आहे, प्रभू बरोबरचं जे काही जाणं आहे किंवा प्रभू ज्या दृष्टीने तिच्याकडे पाहतो, तिला वाटतं तशा प्रकारे प्रभूचं जे आहे ते पाहणं तिच्याकडे नाही. आणि म्हणूनच आम्ही पाहतो की प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की पहा, मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. जो कोणी माझी वाणी ऐकून माझ्यासाठी आपलं दार उघडील, मी त्याच्याबरोबर जे आहे ते आज जाईल आणि तो माझ्याबरोबर जेवेल आणि मी त्याच्याबरोबर जेवेल. आणि म्हणून म्हणजे आत्मा मंडळ काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको, असं प्रभूचं वचन जे आहे ते आपल्याला या संबंधाने शिकवतं. आणि म्हणून मंडळांचा जो काही कालखंड आहे, त्या मंडळांच्या कालखंडासंबंधाने आम्ही त्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी ज्या बघतो की प्रेषितांपासून ते मंडळीच्या लोकांतरापर्यंतचा जो काही काळ आहे, हा काळ जो आहे याला म्हटलेला आहे हा मंडळीच्या युगाचा काळ. आता मंडळीच्या युगाला जी सुरुवात झाली ती प्रेषितांपासून झाली आणि प्रेषितांपासून सुरुवात झाल्यानंतर ही मंडळी जी आहे ती प्रभूमध्ये पूर्णपणे जी आहे ती कशा पद्धतीत असली पाहिजे या गोष्टी आम्ही संत पाऊल जो आहे त्या मंडळीचं वर्णन करताना तो सांगतो की इफिसकराचं पत्र याचा 4था अध्याय आणि त्याच्या 7व्या वचनापासून जर आपण वाचलं 12व्या वचनापर्यंत, तर मंडळी जी आहे कशा प्रकारे त्यांनी नियुक्त केलेली आहे आणि कशा प्रकारे ती वाढली पाहिजे याविषयीचं जे काही उद्देश आहे ते त्या ठिकाणी त्याने दिलेलं आहे. आपण वाचूया. तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ख्रिस्ताने दिलेल्या ज्ञानाच्या परिमाणाप्रमाणे अनुग्रहरूपी देणगी प्राप्त झाली आहे. म्हणून तो म्हणतो, त्याने उच्चस्थानी आरोहण केले तेव्हा त्याने कैद्यांना कैद केले व मानवांना देणग्या दिल्या. त्याने आरोहण केले यावरून तो पृथ्वीच्या अधोभागी उतरला होता. यापेक्षा दुसरे काय समजावे? जो खाली उतरला होता त्याने सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी स्वार्थी, कोणी पाळक व कोणी शिक्षक असे नेमून दिले. हे यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता जे आहे ते सिद्ध करावं. ज्या 5 सेवा मंडळीमध्ये नेमून दिलेल्या आहे, या 5 सेवांच्या द्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शरीराची रचना जी आहे ती पूर्णतेस न्यावी याकरता या सेवा ज्या आहेत त्या नेमून देण्यात आलेल्या आहे. म्हणजे आम्ही या ठिकाणी काय पाहतो की मंडळी प्रभू येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण शरीराप्रमाणे जी आहे तिची रचना या 5ही सेवकांनी करावी अशी प्रभूची या ठिकाणी योजना आहे. म्हणजे प्रेषितांच्या काळापासून तर मंडळीच्या म्हणजे लोकांतरापर्यंत, म्हणजे प्रभूच्या द्वितीय आगमनाचं जे काही आहे, म्हणजे प्रभूचं आकाशामध्ये जे काही प्रगटीकरण आहे ते आणि मंडळीचं जे काही उचललं जाणं आहे त्या काळापर्यंत मंडळीची अवस्था कशी असली पाहिजे या गोष्टी ज्या आहे या ठिकाणी प्रभूने पावलाला शिकवल्याप्रमाणे आम्ही इफिसकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायाच्या अगदी 7व्या वचनापासून 12व्या वचनापर्यंत जे आहे ते बघितलं. दुसरी गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहतो की या 7 मंडळ्या ज्या आहे, या मंडळ्या म्हणजे प्रगटीकरणाच्या या मंडळ्या ज्या आहे यांचं एक युग जे आहे ते युग प्रभूने जे आहे ते ठरवलेलं आहे. दुसरी गोष्ट, योहानाच्या काळातील जे काही चर्च आहे ते आणि इतर काळातील जे काही चर्चेस आहे म्हणजे मंडळ्या आहेत, या मंडळांमध्ये असलेला जो काही फरक आहे, त्यांची आध्यात्मिक जी काही प्रगती आहे, आध्यात्मिक जे काही त्यांचे म्हणजे अधोगती प्रगती किंवा त्याच्यातील जो काही फरक आहे तो फरक प्रत्येक मंडळांमध्ये जे आहे आपल्याला स्पष्ट होतो. म्हणजे पहिली मंडळी जर आम्ही बघितली इफिस मंडळी, तर ही मंडळी प्रभूच्या कार्यामध्ये खोटं शिक्षण आपल्यामध्ये न येऊ देण्यामध्ये, त्याचप्रमाणे प्रभूला जे आवडतं ते करण्यामध्ये जी आहे ती अग्रेसर होती. परंतु फक्त या मंडळीमध्ये काय झालेलं आहे, या मंडळींनी पहिली प्रीती सोडली कारणाने प्रभूने तिला दोष लावलेला.
दुसरी मंडळी काय? प्रभूसाठी रक्तसाक्षी होणारी असल्या प्रकारची मंडळी. तिसऱ्या मंडळी समाधान आम्ही पाहतो वर्ग मंडळी. ही जी मंडळी आहे या मंडळीमध्ये खोट्या शिक्षणाचा जो आहे तो स्वीकार केला गेलेला आहे आणि त्या खोट्या शिक्षणाला तिथं वाव मिळालेला आहे. त्याचप्रमाणे जी काही चौथी पाचवी मंडळी जी आहे या मंडळांमध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जे काही रोमन कॅथलिक ज्या काही रूढी परंपरा आहे त्या परंपरा त्यामध्ये ज्या आहे काही ॲडिशनल टाकण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळे मंडळीची जी काही शुद्धता आहे किंवा मंडळीमधील जे काही सत्य शिक्षण आहे ते लोप पावलं आणि जेणेकरून जणू काय हा मंडळीच्या अंधकार युगाचा एक काळ जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. परंतु 6व्या मंडळीमध्ये म्हणजे फिलदेल्फिया मंडळी जी आहे जी 17व्या शतकातली मंडळी आहे, जी पवित्र आत्म्याने परिपूर्ण असलेली मंडळी आहे, जी प्रभूसाठी जे आहे छळ सोसणारी आणि प्रभूसाठी सर्व प्रकारच्या गोष्टी ज्या आहे करण्याकरता बंधुप्रेम करण्याकरता जी आहे ती पुढे आलेली आणि कोणत्याही प्रकारचा दोष न लावता प्रभूने या मंडळीच्या होणाऱ्या कष्टामधून प्रभूने तिची सोडवणूक कशा प्रकारे करायची आहे असं अभिवचन या मंडळीला जे आहे ते दिलेलं आहे. आणि आम्ही पाहतो की असल्याच प्रकारची जी मंडळी आहे ती प्रभूला आवश्यक आहे. म्हणजे आम्ही पाहतो दुसरी जी मंडळी आहे ती मंडळी म्हणजे स्मरणा मंडळी, ज्या मंडळीमध्ये कोणत्याही प्रकारे प्रभूने तिला दोष लावलेला नाही आणि नंतर फिलेदेल्फिया मंडळी जी आहे तिलाही प्रभू कोणत्याही प्रकारचा दोष नाही लावत. तर आपल्याला अशा प्रकारची मंडळी जी आहे प्रभूला हवी आहे की जी प्रभूच्या कार्यामध्ये तयार आहे, प्रभूच्या वचनापासून जे आहे ती फिरत नाही, अनेक प्रकारचं खोटं शिक्षण जे आहे ते आपल्यामध्ये येऊ देत नाही. तर देवाच्या वचनामुळे मरणाची जरी वेळ आली तरी पण ती वचन नाकारत नाही आणि त्यामुळे फिलदेल्फियाच्या मंडळी संबंधाने म्हटलं जे माझं वचन तुझ्याजवळ आहे ते तू दृढ धरून राखलं म्हणून जगावर येणाऱ्या जे काही महासंकटाचा काळ आहे त्याच्यापासूनही मी तुला राखील असं अभिवचन जे आहे ते मंडळीला जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. आणि मग आम्ही पाहतो जी आता 19व्या शतकानंतर उदयास आलेली लावदिकिया मंडळी आहे या मंडळीमध्ये भरपूर शिक्षण मंडळीला मिळालेलं आहे. भरपूर मंडळ्या ज्या आहेत त्या स्थिर स्थावर झालेल्या मंडळ्या आहेत. पुष्कळ पैसा अडका जो आहे तो म्हणजे धन जमा करणाऱ्या असल्या प्रकारच्या मंडळ्या आहेत. परंतु या मंडळांचं लक्ष देवाच्या वचनाचं जरी कितीही मोठं ज्ञान त्यांना असेल परंतु जसं देवाला हवं आहे तशा प्रकारे ते ज्ञान नाही. जशा आत्मिक गोष्टी त्यांच्यामध्ये असायला पाहिजे तसल्या प्रकारच्या ज्या आहे गोष्टी त्यांच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. तर अतिशय ज्याला ढिल्ली मंडळी आम्ही म्हणतो, जी कोमट रूपाची मंडळी जी आहे ती आपण याला म्हणतो आणि त्याच मंडळीच्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन आम्हाला पाहायला मिळतं. म्हणून तिथे म्हटलंय पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा जो काही समय आहे तो समय निकट असलेला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे या ठिकाणी मंडळीला घेऊन जाण्याचा जो काही समय, मंडळीचं जे रॅप्चर होण्याचा जो काही समय आहे तो समय या ठिकाणी जे आहे तो विदित करण्यात आलेला आहे. म्हणून आम्ही पाहतो की या ठिकाणी पहिला जो काही भाग आहे तो भाग आहे मंडळीचं युग, म्हणजे 7 मंडळ्या ज्या आहेत त्या मंडळांचा जो काही कालखंड आहे तो आपण त्या ठिकाणी बघितला. आणि दुसरा जो काही भाग आहे तो भाग आहे की मंडळीतील आध्यात्मिक जो काही काळ आहे किंवा आध्यात्मिक जे काही त्याची रचना आहे ती वेगवेगळ्या प्रकारची जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. जसं मी तुम्हाला सांगितलं की लावदिकियाची मंडळी कोमट मंडळी आहे, फिलदेल्फियाची मंडळी जी आहे प्रभूच्या वचनामध्ये ती दृढ असलेली मंडळी आहे, अनेक प्रकारचा छळ सोसण्याकरता तयार असलेली मंडळी आहे. त्याचप्रमाणे स्मरणा मंडळी जी आहे तिच्यामध्ये प्रभूचं वचन जे आहे त्या वचनासाठी ते मरायला पण तयार आहे. बाकीच्या मंडळ्या ज्या आहेत त्यांनी खोट्या शिक्षणाचा स्वीकार करून त्या ज्या काही अंधकारमय युगात बुडालेल्या असल्या प्रकारच्या मंडळ्या आहेत या गोष्टी आपण जे आहे ते त्याच्यामध्ये पाहतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्यांच्या आत्मिक गोष्टींची जी काही रचना आहे किंवा त्यांची जी पातळी आहे ती वेगवेगळी असलेली जी आहे ती आपल्याला जी आहे ती पाहायला मिळते. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने जे आहे या मंडळीला काही गोष्टी ज्या आहेत ते शिकवल्या. जशी वर्तमानामध्ये आम्ही बघितलं किंवा या प्रकटीकरणाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायामध्ये जे आहे ते जर बघितलं तर कोणत्या प्रकारच्या मंडळीचं जीवन प्रभूला योग्य वाटत आहे आणि कशा प्रकारे ते देवाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार आहे या गोष्टीविषयी प्रभूने जे आहे ते सांगितलं. म्हणजे आम्ही पाहतो की देवाच्या राज्याचे जे काही दृष्टांत आहे ते दृष्टांत प्रभूने शुभ वर्तमानामध्ये जे आहे सांगितलेले आहे आणि तेणे करून मंडळीने कशा प्रकारे
आपणा स्वतःला प्रभू येशूसाठी तयार करायचं आहे, त्या तयारीविषयीच्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी लिहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पेंटिकॉस्ट पासून तर प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन आणि मंडळीचं लोकांतर जे आहे ते होईपर्यंतचा जो काही काळ आहे त्या काळा संबंधाने या ठिकाणी आम्ही पाहतो की चर्चा करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून आम्ही पाहतो की पहिला हा जो काही महत्वपूर्ण भाग आहे की देवाच्या नियोजनातील मंडळीच्या जे काही म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमन काळा संबंधाने त्याचप्रमाणे पुढील ज्या काही नियोजन प्रभूने केलेलं आहे काळाचं त्याविषयीच्या ज्या काही गोष्टींचा क्रम आहे तो आपण या ठिकाणी पाहतो की पहिले मंडळीचं युग, त्याच्यानंतर मंडळीचं रॅप्चर. मंडळीचं रॅप्चर जे आहे ते फार महत्वपूर्ण आहे. रॅप्चर संबंधाने आम्ही पाहतो की रॅप्चर म्हणजे लोकांतर किंवा जे लोक प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून ज्यांचं तारण झालेलं आहे आणि असे जे लोक प्रभूवर विश्वास ठेवून जे आहे कदाचित प्रभू येशूच्या येण्याची वाट पाहत असताना त्यांना मृत्यू आला आणि ते आज प्रभूमध्ये कदाचित झोपी गेलेले आहेत, अशा मृतात्म्यांना जिवंत करून त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्यांचं लोकांतर होण्याचा समय आणि जे लोक विश्वासामध्ये सध्या टिकून आहेत अशा लोकांचं लोकांतर होण्याचा जो काही समय आहे याला म्हणायचं आहे रॅप्चर. आणि या काळामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे आहे ते अंतरामध्ये गुप्तपणे प्रगटीकरण जे आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि हा जो काही भाग आहे याच्यामध्ये आम्ही जर बघितलं तर प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायाच्या 1 आणि 2 वचनामध्ये आपल्याला ही गोष्ट प्रामुख्याने जी आहे ती पाहायला मिळते की जेथे आम्ही पाहतो की संत योहान जो आहे त्याला प्रभूने जे आहे ते त्या ठिकाणी वाणी दिली आणि त्याला जे आहे तिथं सांगण्यात आलं की इकडे वर ये. बघूया आपण ते वाचण्याचं प्रगटीकरणाचं पुस्तकाचा 4था जो अध्याय त्याच्या 1 आणि 2 वचनामध्ये बघा. यानंतर मी पाहिलं तो पहा स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली ती माझ्या बरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. आता या ठिकाणी हे वचन काय करतं, मंडळीचं जे काही रॅप्चर आहे किंवा विश्वासणाऱ्यांचं जे काही रॅप्चर आहे, रॅप्चराचा अर्थ लोकांतर. म्हणजे आम्ही जसं या संबंधाने संत पाऊलाने बऱ्याच पत्रांमध्ये जे आहे त्याचा उल्लेख केलेला आपण जे आहे ते पाहतो. जसं आम्ही पाहतो की थेसलोनिकरांचं पहिलं पत्र याचा 4था अध्याय, थेसलोनिकरांचं पत्र पहिला अध्याय 4था अध्याय त्याचं 13 ते 18 पर्यंत जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की लोकांतराविषयी जे आहे ते संत पाऊलाने थेसलोनिकच्या मंडळीला जे आहे या गोष्टी लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतात. वाचूया आपण. थेसलोनिकरांचं पत्र याचा 4था अध्याय, पहिलं थेसलोनिक याचा 4था अध्याय आणि त्याच्या 13 ते 18 पर्यंत बघा. बंधुजनो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखे तुम्ही खेद करू नये. कारण प्रभू येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव आपल्या बरोबर आणि प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपी गेलेल्यांच्या आघाडीत जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्यदूतांची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्व काळ त्याच्याबरोबर राहू. या ठिकाणी मी काय पाहतो की प्रभूच्या या आगमनाचं आणि मंडळीचं जे काही आहे ते लोकांतर होण्यासाठी जे आहे
जो काही गोष्ट जी आहे ती या ठिकाणी निवेदन करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसरी गोष्ट आहे पहिल्या करिंथकरांचं पत्राचं 15वा अध्याय त्याचे 51 ते 54 पर्यंत. करिंथकरांचं पहिलं पत्र याचा 15वा अध्याय आणि त्याच्या 51 ते 54 पर्यंत जे आहे आम्हाला ते पाहायला मिळतं. बघा इथे पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. क्षणात निमिषात शेवटला कर्णा वाजेल तेव्हा. कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान करावे आणि जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशी पण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. अरे मरणा तुझी विजयी कोठे, अरे मरणा तुझी नांगी कोठे. मरणाची नांगी पाप आणि पापाचे बळ नियमशास्त्र. परंतु जो देव आपल्या प्रभू येशूच्या द्वारे आपल्याला जय देतो त्याची स्तुती असो. म्हणजे या ठिकाणी मी काय पाहतो की मनुष्यांचं जे काही म्हणजे लोकांतर जे आहे त्या लोकांतराविषयी म्हटलं आणि लोकांतरामध्ये महत्वाचा भाग काय आहे, पहिले मेलेले उठविले जातील, जे विनाश पावलेले आहे ते अविनाशी असे उठविले जातील. त्याचप्रमाणे जे जिवंत उरलेले आहे त्यांची शरीर जी आहे ती बदलून जातील आणि त्यांना आध्यात्मिक प्रकारची शरीर जे आहे ते प्राप्त होतील. पुन्हा थेसलोनिकाचं दुसरं पत्र जे आहे त्याचा 2रा अध्याय आणि त्याच्या 2 ते 1 ते 12 मध्ये आम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ते पाहायला मिळतात. 2 थेसल 2 ते 12 पर्यंत. आता एवढं मोठं आपण वाचणार नाही, परंतु त्यातला महत्वाचा जो काही भाग आहे ते आपण बघणार आहोत. बघ बंधुजन, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे या संबंधाने आम्ही तुम्हाला अशी विनंती करतो की तुम्ही एकदम दचकून चित्तस्थैर्य सोडू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाद्वारे अथवा पत्राने घाबरू नका आणि कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका. कारण त्या दिवसात अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. तो नाशाचा पुत्र विरोधी व ज्याला देव किंवा भजने म्हणून म्हणतात त्या सर्वांपेक्षा स्वतःला उच्च करणारा म्हणजे मी देव आहे असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरात बसणारा असा आहे. मी तुम्हाबरोबर असताना हे तुम्हाला सांगत असे याची तुम्हाला आठवण नाही काय? त्याने नेमलेल्या समयी प्रगट व्हावे, अन्य वेळी होऊ नये म्हणून आता प्रतिबंध करीत आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. कारण अनितीचे रहस्य आताच आपले कार्य चालवित आहे, परंतु जो आता प्रतिबंध करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत प्रतिबंध करीत राहील. मग तो अनितिमान पुरुष प्रगट होईल, त्याला प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकील आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्याला नष्ट करील. तर या ठिकाणी आम्ही काय पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन आणि मंडळीचं जे आहे ते रॅप्चर जे आहे याविषयीचे हे सर्व संदर्भ जे आहे ते आपल्याला जे आहे ते सांगतात. त्याचप्रमाणे प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये आणि 4था अध्याय तसे 1 आणि 2 आपण वचन वाचलेलं आहे. या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या या द्वितीय आगमनाचं आणि लोकांतराचं जे काही आहे किंवा रॅप्चरचं जे भविष्य आहे ते या ठिकाणी सांगण्यात आले. म्हणजे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनातला हा फार महत्वपूर्ण भाग आहे. पहिले मंडळीचा काळ महत्वाचा आहे, त्याच्यानंतर मंडळी जी आहे ती प्रशितांच्या काळापासून जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या रॅप्चर पर्यंत तिचा काळ आहे. आणि त्यानंतर आम्ही पाहतो रॅप्चर झाल्यानंतर रॅप्चरमध्ये घडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहे त्याविषयी जे आहे ते आपण इथं बघितलेलं आहे. रॅप्चर नंतर काय होणार आहे तर ख्रिस्त विरोधकाचे आगमन किंवा प्रगट होणे हे होणार आहे. इथं आपण वाचलं थेसलोनिकाच्या 2ऱ्या पत्रामध्ये जे आहे आपण वाचलं की तो अनितिमान पुरुष ज्याला भजनीय आणि ज्याला परमेश्वर म्हणतात असा जो काही परमेश्वर आहे त्याच्या जागी तो स्वतः जो आहे तो स्वतःला उभं करील मंदिरामध्ये आणि मीच देव आहे अशी स्वतःची जी आहे तो घोषणा करील. आणि हा जो आहे हा ख्रिस्त विरोधक आहे. आता बघा ख्रिस्त विरोधकाचं आगमन
आणि मंडळीचं जे काही रॅप्चर आहे, म्हणजे मंडळीच्या रॅप्चर नंतर जगामध्ये ख्रिस्त विरोधकाचं आगमन जे आहे ते होणार आहे. आता ख्रिस्त विरोधकाचं आगमन जे आहे ते मंडळीसाठी विशेष नाहीये, कारण ख्रिस्त विरोधकाच्या आगमन काळी मंडळी जी आहे ती या भूतलावर राहत नाही. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आम्ही पाहतो की 4थ्या अध्यायामध्ये मंडळीचं रॅप्चर होतं आणि 6व्या अध्यायामध्ये महासंकटाच्या काळावर जी आहे ती सुरुवात होते. कारण महासंकटाचा काळ जो आहे तो ख्रिस्त विरोधकाच्या आगमनाने सुरुवात होणारा काळ आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की मंडळीने या दिवसांमध्ये आपणा स्वतःला तयार करण्याची अत्यंत आवश्यकता जी आहे ती आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की मंडळीला पुन्हा एक आशीर्वादित असल्या प्रकारचं जे अभिवचन जे आहे ते मिळालं. तिथंच पुस्तकाचा 2रा अध्याय त्याचं 13वं जे वचन आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते या गोष्टी प्रकर्षाने जे आहे त्या पाहायला मिळतात. तिथंच पत्र तिथंच पत्र याचं 2रा अध्याय आणि त्याचं 13वं वचन. धन्य अशा प्राप्तीची म्हणजे आपल्या थोर देव व तारणारा असा जो प्रभू येशू ख्रिस्त त्याचे गौरव प्रगट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने जगावे. प्रेज लॉर्ड. आता या ठिकाणी काय पाहतो, आम्हाला एक धन्य आशा प्राप्त होणार आहे. आणि ती धन्य आशा प्राप्त काय आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं काही द्वितीय आगमन आहे. त्या द्वितीय आगमनामध्ये आम्हाला ही आशा प्राप्त होणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की आपल्याला अभक्ती आणि ऐहिक वासनांना नाकारून या सांप्रतच्या युगामध्ये मर्यादेने, नीतीने आणि सुभक्तीने जे आहे ते आयुष्यक्रमण करायचं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, जर का प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आपल्याला त्याच्या गौरव राज्यामध्ये उचललं जाणं आवश्यक आहे तर, किंवा आपल्याला जर जायचं आहे तर आपल्याला सुभक्तीने, नीतीने आणि आम्ही पाहतो की पवित्र जीवन जगणं हे आमच्यासाठी जे आहे ते महत्वाचं आहे. अन्यथा आपल्याला प्रभूबरोबर जाता येणार नाही. आणि ही मोठी आशा जी आहे ती या ठिकाणी जी आहे ती आपल्याला देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता महासंकटाच्या काळामध्ये आम्ही पाहतो की विश्वासणारे असत नाही, तर ते जे आहे ते प्रभू बरोबर त्याच्या अगोदर जे आहे ते गेलेलं आपल्याला जे आहे ते पाहायला मिळतात. म्हणून इथं म्हटलेलं आहे आपण ख्रिस्ताच्या पुनर्गमनाची वाट पाहत आहोत. आपण काय करत आहोत मंडळी? प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाची जी आहे ती वाट पाहत आहोत. परंतु आपण ख्रिस्त विरोधकाची वाट पाहत नाही. नीट लक्षात ठेवा. आताही आम्ही पाहतो की मंडळीला वाटत आहे की प्रभू ख्रिस्त विरोधक जो आहे तो प्रगट होईल, ख्रिस्त विरोधक प्रगट होईल. ख्रिस्त विरोधक प्रगट होणार आहे, परंतु तो इस्रायलाच्या भविष्यवाणीतला भाग आहे. दानिएलच्या पुस्तकाच्या 9व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की दानिएलच्या पुस्तकाचा 9वा अध्याय आणि त्याच्या 27व्या वचनामध्ये हा जो ख्रिस्त विरोधक आहे हा इस्रायलांच्या 70 सप्तकाचा जो काही कालखंड आहे यिर्मयाला दिलेल्या भविष्याप्रमाणे, आणि आम्ही पाहतो की दानिएलला दिलेल्या भविष्याप्रमाणे हे 70 सप्तक संपल्यानंतर, म्हणजे 69वं सप्तक जे आहे ते संपल्यानंतर हे 17वं जे सप्तक येणार आहे, या 17व्या सप्तकामध्ये हा महासंकटाचा काळ सुरू होतो आणि त्यामध्ये जे आहे ख्रिस्त विरोधकाचं आगमन जे आहे ते आगमन येतं. आणि म्हणून आम्हाला ही गोष्ट जी आहे ती माहीत पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमनामध्ये प्रथम जे त्याचं ज्याला आम्ही पाहतो की अप्रगट असल्या प्रकारचं जे काही अंतरामध्ये त्याचं आगमन आहे, त्या आगमनामध्ये, गुप्त आगमनामध्ये सर्व मंडळी आणि त्याचे जे काही लोक आहे, विश्वास ठेवणारे लोक, हे उचलले जाणार आहे आणि ते ख्रिस्त विरोधकाच्या राज्यामध्ये असणार नाही. आणि म्हणून ख्रिस्त विरोधकाविषयीचं असलेलं जे काही भविष्य आहे ते इस्रायलांसाठी आहे, कारण इस्रायलांसाठी तो एक मोठ्या प्रकारचं चिन्ह आहे की जे 17वं सप्तक ते सुरू होते आणि तो जो महासंकटाचा काळ जो आहे त्याच्याद्वारे लोकांना, इस्रायल लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताची जी आहे ती त्यामध्ये ओळख होणार आहे.
आणि त्याच काळामध्ये आम्ही पाहतो की त्यांच्या भविष्यामध्ये 2 संदेश त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे. आम्ही पाहतो की जसं मोशे आणि एलिया यांना मी पुन्हा तुमच्याकडे पाठवील, किंवा 2 संदेश जे आहेत ते येतील आणि ते त्या युगामध्ये जे आहे सुवर्तमानाचं कार्य करतील. आणि मोशेप्रमाणे आणि एलियाप्रमाणे जे आहे त्यांना मोठा अधिकार जो आहे तो देण्यात आलेला आहे. आणि त्या अधिकाराप्रमाणे आकाशातून अग्नी पाडणं, त्याचप्रमाणे समुद्राचं पाण्याचं रक्त करणं आणि अनेक प्रकारच्या जे काही गोष्टी आहेत त्या करणं, हे जे आहे ते त्यांच्याद्वारे होणार आहे. आणि त्यामुळे इस्रायल लोक जे आहे त्यांच्या होणाऱ्या चमत्कारांच्या द्वारे त्यांना हे समजेल की अरे, प्रभूने जे सांगितलं होतं की ते 2 संदेश ते हेच आहे, म्हणजेच प्रभूचं आगमन जे आहे ते होऊन गेलं आणि प्रभू जो आहे तो मसीहा येऊन गेला आणि आपण त्याचा स्वीकार केला नाही. त्याच्यामुळे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकार करतील आणि ते प्रभूवर विश्वास ठेवतील. आणि महासंकटाच्या काळामध्ये आम्ही पाहतो इस्रायलांना भयानक संकटातून जे आहे ते जावं लागणार आहे. या गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या आहे. आता ख्रिस्ताचं पुनरागमन ही उत्तम आशा आहे. ख्रिस्त विरोधकाचं येणं हे उत्तम आशा नाही. आणि म्हणून आपल्याला ख्रिस्त विरोधकाच्या आगमनात जायची गरज नाही. देवाने आम्हाला शापित होण्यासाठी निवडलेले नाही किंवा देवाचा क्रोध आपल्यावर व्हावा यासाठी निवडलेले नाही. कसं पहिले थिस्सलुनीकाचं पत्र जे आहे त्याचं 5वा अध्याय आणि 9व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवाने आम्हाला म्हणजे आम्हावर क्रोध व्हावा यासाठी आम्हाला निवडलेलं नाही. आता इथं क्रोध म्हणजे काय? महासंकटाच्या काळामध्ये आपलं जाणं व्हावं यासाठी देवाने आपल्याला निवडलेलं नाही, तर देवाने आम्हाला धन्य आशा दिलेली आहे. आम्हाला आशीर्वाद हे वतन मिळवण्याकरता देवाने जे आहे ते आम्हाला निवडलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मंडळी जी आहे त्या मंडळीचं स्वर्गारोहण आवश्यक आहे. तरी सुद्धा मंडळीमधील सर्वच लोक जे आहे ते स्वर्गारोहण होईल असं नाही. म्हणून इब्री पत्राच्या 12व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये आम्ही पाहतो की सर्वांबरोबर शांतीने राहणं आणि ज्या वाचून आम्हा कुणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रकरण मिळवण्याचा आम्ही नेटाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारच्या कडूपणाचं मूळ आमच्यामध्ये अंकुरित होऊन आम्ही उपद्रव देणारे न होता आणि एसावासारखं एक वेळचं काही जेवण आहे त्यासाठी आपला ज्येष्ठत्वाचा हक्क जो आहे तो गमावणाऱ्या अशा ऐहिक बुद्धीचे न होता आम्ही आत्मिक गोष्टी ज्या आहे त्याच्याकडे मोठ्या याच्याने लक्ष दिलं पाहिजे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये आम्ही जे आहे ते तयार झालं पाहिजे अशी देवाची आमच्याबद्दल जे आहे ते इच्छा आहे. आणि म्हणून मंडळीसाठी हे फार महत्त्वपूर्ण ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी जे आहे ते पाहायला मिळतात. पुढे आम्ही पाहतो की प्रकटीकरणामध्ये 4:1 आणि 2 मध्ये योहान व मंडळी यांचं स्वर्गारोहण होतं. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये महासंकटाच्या काळाची चिन्ह जी आहे ती आपल्याला तिथं सुरुवात झालेली पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात काय आम्ही या ठिकाणी पाहतो की महासंकटाचा काळ मंडळीसाठी नाही, तरी सुद्धा देवाच्या काही भक्तांना प्रभूने काही प्रकटीकरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मात्र प्रभूने त्यांना जे आहे काही प्रकटीकरणामध्ये असं म्हटलेलं आहे की हे महासंकटाच्या काळामध्ये कदाचित मंडळी जी आहे ती उजळून निघू शकते. कारण तिथं म्हटलेलं आहे की जसं सोनं अग्नीमध्ये पारखतात तसंच आमच्या विश्वासाचं जे आहे ते परीक्षेत उतरणं आहे. आणि म्हणून कदाचित या जर वचनाचा अर्थ घेतला तर त्या ठिकाणी देवाचा सेवक जो आहे त्याला प्रकटीकरण झालं की महासंकटाच्या काळामध्ये कदाचित मंडळीला जावं लागेल. परंतु शक्यतो बहुत वचनं आम्हाला हे दाखवतात आणि बहुत देवाच्या सेवकांना जे आहे प्रभूने हे प्रकट केलेलं आहे की मंडळीचं अगोदर जे आहे ते रॅप्चर होईल आणि त्यानंतर महासंकटाच्या काळ जे आहे त्याची सुरुवात म्हणजे लागलीच. मंडळीचं रॅप्चर आणि महासंकटाच्या काळाची सुरुवात जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते. आता हा महासंकटाचा जो काही काळ आहे हा क्रोधाचा काळ आहे. म्हणजे ज्याप्रमाणे नोहाच्या काळामध्ये पाप घडला आणि देवाने जलप्रयाने जे आहे जगाचा नाश केला, त्याचप्रमाणे सदोम आणि गमोरा या शहरांनी पाप केलं आणि त्यामुळे परमेश्वराने त्यांचा अग्नीने नाश केला. त्याच प्रकारे परमेश्वर जो आहे या महासंकटाच्या काळामध्ये या जगाचा मोठ्या प्रमाणामध्ये नाश करणार आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. सर्व प्रकारचे जे आहे युद्ध आहे, सर्व प्रकारे जे आहे दुष्काळ आहे, त्याचप्रमाणे आम्ही पाहतो की पाण्याचं दुर्भिक्ष आहे, अनेक प्रकारचे रोग आहे, अनेक प्रकारच्या पीडा आहेत, अनेक गोष्टी ज्या आहे आम्ही पाहतो
जर आपण प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायापासून तर प्रकटीकरणाच्या 18व्या अध्यायापर्यंत महासंकटाच्या काळाच्या सर्व चिन्हांचं आणि होणाऱ्या साऱ्या गोष्टींचं मोठं वर्णन जे आहे आपल्याला पाहायला मिळतं. प्रेस लॉर्ड. आणि म्हणून हा काळ जो आहे जरी छोटा असला म्हणजे 7 वर्षाचा असला तरी पण या काळामध्ये लोकांना जगणं मुश्किल होऊन जाईल आणि आम्ही पाहतो की त्यांना मरण यावं असं जे आहे ते सतत वाटेल, परंतु मरणही त्यांच्यापासून दूर पडेल अशा प्रकारची अवस्था होईल. प्रेस लॉर्ड. इतक्या पिढ्यांना जे आहे त्यांना सामोरं जावं लागेल. म्हणून म्हटले ते देवाच्या लोकांसाठी कमी करण्यात आलेले, नाहीतर कोणाचाही निभाव त्याच्यामध्ये लागला नसता. प्रेस लॉर्ड. आणि म्हणून हा संकटाचा काळ जो आहे तो फार भयानक असल्या प्रकारचा काळ आहे आणि तो देवाची क्रोध वर्षणाचा जो काही काळ आम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर देवाने फिलदेल्फियाच्या मंडळीला महासंकटाच्या काळातून सांभाळण्याचं अभिवचन जे आहे ते दिलेलं आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये प्रभूने सांगितलेलं आहे की जगावर जो काही न्यायनिवाडाचा प्रसंग येणार आहे किंवा जो काही क्लेशाचा समय येणार आहे त्याच्यातून मी तुला राखील, कारण तू माझं वचन दृढ धरून राहिला. ते वचन तू सोडलं नाही म्हणून मीही तुला काय करीन, जगावर येणाऱ्या महासंकटाच्या त्या काळापासून मी तुझं रक्षण करेन. म्हणजे या ठिकाणी आम्ही प्रियानो काय पाहिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं जे काही द्वितीय आगमन आहे ते आगमन तो जो काही काळ आहे पहिले त्याला मंडळीचा काळ आहे. आणि मंडळीचा काळ काय की पेंटिकॉस्टच्या दिवसापासून तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या म्हणजे द्वितीय आगमन जे आहे स्वर्गामधले गुप्त आगमन जिथं मंडळीचं रॅप्चर होतं तो काळ आहे. आणि मंडळीचं रॅप्चर झाल्यानंतर महासंकटाचा जो काय तो काळ आहे 7 वर्षाचा महासंकटाचा काळ जो आहे तो आहे. म्हणून आज आम्ही फक्त 2 गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत ते यामध्ये बघितलेल्या आहे. पहिली गोष्ट आम्ही बघितली की प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वितीय आगमन समयीच्या जे काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं देवाने नियोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाचा क्रम पहिले जे आहे मंडळीचं युग आणि दुसरं जे आहे ते आहे मंडळीचं रॅप्चर. त्याच्यानंतर तिसरा भाग आहे महासंकटाचा काळ. प्रेस लॉर्ड. आणि नंतर महासंकटाच्या काळानंतरचा जो काही भाग आहे तो आपण पुढच्या याच्यामध्ये जे आहे ते पाहणार आहोत. प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. या गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यास रूपाने आपल्याला शिकायच्या आहे. प्रेस लॉर्ड. आणि म्हणून काही शंका असतील तर निश्चित जे आहे तुम्ही त्या संबंधाने मला विचारू शकता. प्रभू करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद देऊ. चला आपण प्रार्थना करू. सर्व सामर्थ्यवान प्रभू मी तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो या वचनाच्या द्वारे प्रभू तुझ्या लेकरांना शिकवण्याकरता आणि प्रभू ज्या गोष्टी तू नियोजलेल्या आहे तो तुझा नियोजन क्रम प्रभू त्यांना विदित करण्याकरता मला तू कृपा दिली यावरून तुला धन्यवाद देतो. जी वचनं तुझ्या लेकरांना समजण्याच्या पलीकडे होती ती पवित्र आत्म्याच्या द्वारे त्यांना समजावून दे आणि प्रभू पुन्हा एक वार यातील सर्व रहस्य योग्य रीतीने समजण्याकरता तू आम्हाला कृपा कर. उपकार मानतो, तू प्रार्थना ऐकलीस. प्रभू येशू आमचा तारणारा त्याच्या थोर आणि प्रिय नावात मागतो म्हणून आहे. आमेन. आता आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपादायी शांती, देवजबापीची मूलवान प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांसह, देवाच्या निवडलेल्या प्रत्येक भक्तासह आणि त्याच्या प्रिय लेकरांसह आणि त्याच्या प्रिय मंडळीसह आता इथून पासून प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत आता आणि पुढे सदा सर्व काळासह. आमेन. प्रेज लॉर्ड. प्रभू सर्वांना सलाम.